केशर म्हणजे काश्मीर हे समीकरण ठरलेलं आहे। याच केशरची शेती महाराष्ट्रात आणि अगदी पुण्यातही होऊ शकते असं जर तुम्हाला कोणी सांगितलं तर विश्वास बसणार नाही। मात्र हे खरं आहे। पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेमध्ये सध्या केशर शेतीचा प्रयोग सुरू आहे। ज्याला काश्मीरचं सोनं म्हणतात, जे तोळ्याच्या भावात विकलं जातं, जे काश्मीरच्या खोऱ्याला श्रीमंत करतं, ते केसर आता पुण्यात उगवलंय। होय मंडळी, आपल्या पुण्यातच। जगातलं सर्वात महागडं फूल उगवण्याचा विक्रम केलाय पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत आणि याचे शिल्पकार आहेत डॉक्टर C.K. जॉन। अंडरग्राउंड स्टोरेज ऑर्गन सॉलिड बल्ब भी कॉल, ये हम कश्मीर से लाता है और हर साल जो लाके वो अगस्त और सितंबर में लेके आने का और वो एक्सपेरिमेंट चालू रहा। और मैं सोचा कि इधर हम ग्रीन हाउस में ये प्रोड्यूस करेंगे। और जैसे हमने ये कोशिश किया तो हमको पता चला कि ये बहुत ही मुश्किल है इधर ग्रो करने के लिए, वो ग्रो नहीं हो रहा था। और मैं जैसे पढ़ा था वो कश्मीर का जो क्लाइमेट है और उधर का जो माटी है, ये दोनों इसके लिए बहुत ही महत्वपूर्ण है कि ये दूसरा जगह पे नहीं ग्रो हो सकता। काही महिन्यांपूर्वी जॉन यांनी काश्मीरमधून केसरचं बियाणं आणलं, पण पुण्याच्या हवामानात ते काही जगलं नाही। या अपयशानंतरही प्रयोग मात्र सुरूच राहिला। आधी आम्ही काश्मीरमधली जी जमीन आहे त्याची सॅम्पल्स आणली, त्याचं अनालिसिस केलं आणि त्या जमिनीशी मिळतं जुळतं असं सॉइलचं सॅम्पल आम्ही तयार केलं आणि असे अनेक सॅम्पल्स तयार केले आणि त्याच्यामध्ये कॉम्स वेगवेगळ्या कंडिशनला लावले आणि त्याच्यातनं बेस्ट कॉम्पोजिशन जे मिळालं त्याच्यात आम्ही आता हे सगळं लावलेलं आहे। वातावरणाच्या बाबतीत असं आहे की जेव्हा फुलं येतात झाडाला, काश्मीर केशराच्या झाडाला, तेव्हा तापमान खूप कमी असतं, म्हणजे 8 ते 10 डिग्री सेंटीग्रेड असतं आणि ते तापमान पुण्यामध्ये साधारण या सुमारास असू शकतं। त्या तापमानाचा फायदा घेतलाच आहे। शिवाय आम्ही जे ग्रीन हाऊस केलेलं आहे जे तुम्ही पाहता, तर त्याच्यामध्ये आम्ही पाणी शिंपडून आणि बाकीच्या गोष्टींचं म्हणजे विटांचं फ्लोरिंग करणं किंवा खेळती हवा ठेवणं, नंतर पॉलिओची उंची वाढवणं वगैरे अशा काही उपायांनी आम्ही इथलं तापमान रेग्युलेट केलेलं आहे। मेहनत फळाला आली। जांभळ्या रंगाची ती नाजूक फुलं पुण्याच्या अंगणात फुलली आणि कृषी क्षेत्रात नवी क्रांती झाली। अजून 1 वर्ष 1.5 वर्षात आम्हाला असं वाटतं की आम्ही हे पूर्ण टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांपर्यंत नेऊ शकतो, कारण आम्हाला हे रिझल्ट्स एकदा मिळाले होते आणि आता परत एकदा मिळालेले आहेत। जे तंत्रज्ञान इथं उपलब्ध करू ते तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं, त्यांना सेल्फ सफिशियंट करणं हेच आमचा मुख्य उद्देश आहे आणि त्या उद्देशापर्यंत आम्ही नक्की पोहोचू असा आम्हाला विश्वास आहे। काश्मीरमधल्या केशराच्या तोडीस तोड त्याचे गुणधर्म होते। लवकरच हे तंत्रज्ञान NCL महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणार आहे, त्या संदर्भातली माहिती देणार आहे। तसं झालं तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी ती एक नामी संधी असेल असं म्हणायला हरकत नाही। कॅमेरामन विजय राऊतसह भक्ती विसुरे, ABP माझा, पुणे।